चौथी लढत जीवन 11 मोरबे विरोधात नक्ष 11 मोरिया बोरगाव. आपण पाहतोय अतिशय चुरशीची लढत होणार, यात काही शंका नाहीये. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ, आणि बोरगाव या संघाचा विचार करायचा झाला तर स्वतः पुरस्कृत विलासदा पालवे यांनी नक्कीच हा पॅक केलेला संघ आहे. आपण पाहतोय नक्ष 11 बोरगाव हा संघ. मनोज शेठ शिंदे यांच्याकडून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य नक्की झालेले, त्यांचा मनपूर्वक आभार. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी पाठवायचे आपण. या स्पर्धेचा नियम आहे दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी पाठवायचे इथे आपण. सलामीचे बॅटर आपण पाहतोय मोरबे संघाकडून जीवन 11 मोरबे संघाकडून. स्ट्राईक एंडला बॅटर उभा आहे तो म्हणजे धीरज, आणि नॉन स्ट्राईक एंडला चंदू. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय बोरगाव या संघाकडून कुणाल शिंदे. पहिला चेंडू इथे मात्र टाकण्यात आला होता, परंतु प्रयत्न जरूर चांगला झालाय. झेल मात्र नक्कीच सुटलाय. प्रयत्न खूप चांगला होता, परंतु या चेंडूवरती मात्र गणरायाला वंदन करणारी एक धाव नक्कीच मात्र मिळून काढली ती मोरबे या संघाने. आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी मात्र राकेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. लढत चुरशीची होणार यात काही शंका नाही की दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला बोरगाव आणि एका बाजूला मोरबे. भन्नाट वेगाचा चेंडू पाहतोय. पंचांकडे जोरदार अपील मागितली गेले, पंचांनी अपील मात्र फेटाळलेली आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात मात्र इथे एक धाव येते. माझी विनंती आहे की मंगेश मामा तळेकर आपण या मुख्य मंचावरती, आपलं स्वागत आहे. सुधागड तालुक्यातील खऱ्या अर्थाने बक्षिसांचे बादशाह म्हणून ओळखले जातात आमचे मंगेश मामा तळेकर यांचं इथे आम्ही स्वागत करतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा. अतिशय सुंदर चेंडू पाहतोय. क्रिकेटचं परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये सक्षम ठरलाय गोलंदाज आपण पाहतोय कुणाल. विकेट हॅट्रिक साठी मात्र बक्षीस इथं आलेली आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राकेशजी पाटील साहेबांकडून. प्रत्येक विकेटसाठी विलासदा पालवे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र आता चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक स्वतः आलाय आणि सोप्पा झेल मात्र इथे टिपला गेलाय. दरम्यान पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे जीवन 11 मोरबे या संघाचा. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. आपण पाहतोय जीवन 11 मोरबे संघाकडून समीर. कौतुक करावं लागेल गोलंदाज कुणालचं मात्र इथे नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक आपल्या नावावरती केलंय विलासदा पालवे यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. भन्नाट वेगाचा चेंडू पाहिलात आपण. जसा चेंडू टाकण्यात आला होता यष्ट्यांवरती जाऊन आदळला आणि त्रिफळाचीत केला तो म्हणजे बॅटर समीर याला. डीजे
बॅटरला मात्र समीरला समजला नाहीये. यष्ट्यांवरती जाऊन आदळला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या म्हणजे समीर या फलंदाजाच्या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. आणि आता मात्र जर ह्या चेंडूवरती जर विकेट जर आली तर विलासदादा पालवे यांच्याकडून मिळतील 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मंगेश मामा तळेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जोरदार अपील पंचांकडे. इथे मात्र पंचांनी मात्र बोट उंच केलंय. LBW च्या स्वरूपात मात्र इथे बाद होतोय. न्यू बॅटर मैदानात गेलेला तो म्हणजे प्रथमेश इथे बाद होतोय. डीजे अतिशय सुंदर गोलंदाजी पाहिलेत आपण. विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवलेली आहे खऱ्या अर्थाने. कुणाल या गोलंदाजाने भन्नाट वेगाचा चेंडू टाकण्यामध्ये सक्षम ठरलाय गोलंदाज कुणाल. दरम्यान इथे पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि एक षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती जीवन 11 मोरबे या संघाची 2 गडी बाद 3 गडी बाद 2. मैदानात थोडीशी आता शांतता पसरलेली आहे कारण की याच्या अगोदर थोडासा हवेचा प्रभाव आला होता मैदानात, ते आपण पाहिलं. कुणाल या नावाची हवा आली होती मैदानामध्ये खऱ्या अर्थाने. दरम्यान दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज बोरगाव या संघाकडून. आपण पाहतोय नक्ष 11 बोरगाव या संघाकडून धीरज. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण जीवन 11 मोरबे या संघाकडून. स्ट्राईक एंडला धीरज उभा आहे आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज धीरज. धीरज हा नक्कीच धीरज राणे हे स्ट्राईक वरती आहेत आणि धीरज निकाजे गोलंदाजी मार्फत आलेले आहेत. धीरज वर्ष धीरज. आडव्या बॅटने नक्की चेंडू खेळून काढलाय. थोडासा बैठक आपण पाहिलं तर बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते ती मोरबे या संघाला. आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे आणि यानंतर सेकंड राऊंडचा सामना असेल विनर वर्सेस विनर. पहिला विनर वर्सेस विनर सामना झालेला आहे. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एक धाव इथे धावून काढले. एका धावेवरती समाधान होत आहे. थोडासा विचार करायचा झाला तर आपण बोरगाव या संघाकडे जर विचार करायचा झाला तर एक अतिशय धारदार गोलंदाजी असणारा संघ नक्कीच ओळखला जातो. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं कुणालची गोलंदाजी आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करतोय धीरज. भन्नाट वेगाचा चेंडू. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न केला होता. दरम्यान नक्कीच एक झेल झाला असता परंतु झेल मात्र सुटला इथे आणि एक धाव इथे जोरात धावून काढलेले. पंचांचा इथे मात्र नक्कीच आता रिव्ह्यू आता चेक केलं जाईल की नक्कीच हाईट आहे की नाही. थर्ड अंपायर घेतला गेलाय. तत्पूर्वी ऐकूयात आपण डीजे तांडेल.
सगळ्यांची आता नक्कीच नजरा लागल्यात. डिसिजन नक्कीच काय असेल, या डिसिजन वरती आता पुढील चेंडू कशा पद्धतीचा असेल हे सुद्धा नक्कीच ठरणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जी हॅट्रिक आली होती कुणालची, त्या हॅट्रिकसाठी मात्र सतीश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा चेंडू फेअर डिलिव्हरी. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. जोरात एक धावून काढलेले, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय का? दरम्यान फ्लम्बलिंग झालं इथे मात्र, आणि दुसरी धाव सुद्धा इथे नक्कीच कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील जीवन 11 मोरबे या संघाला आपण पाहतोय. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी सुद्धा राकेश दादा पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. त्याचप्रमाणे विलास दादा पालवे यांच्याकडून 1000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर, परंतु चेंडू भन्नाट वेगाचा होता. चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. नक्कीच या चेंडूवरती मात्र एक धाव जरूर मिळते. बक्षीस मात्र कंटिन्यू होणार आहे. कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर घेतली तर जेवढं बक्षीस लागले तेवढं मिळणार आहे. आणि इथे मात्र अतिशय जबरदस्त एकना फटका पाहायला मिळतोय. नक्कीच हा चेंडू जातोय गरगळत सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे धन्यवाद. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोअर बोर्डवरती धावा लागल्यात त्या जीवन 11 मोरबे या संघाच्या 13 धावसंख्या. आणि जोपर्यंत खऱ्या अर्थाने धीरज मैदानात आहे तोपर्यंत धावा या येतीलच. कारण की बऱ्याच वेळा ज्या वेळेस नाईट रजनी स्पर्धा या सुधागड तालुक्यात होत असतात तेव्हा हा मोरबे संघ प्रत्येक वेळेस सुधागड तालुक्यामध्ये खेळायला येत असतो. त्यामुळे नक्कीच आता धीरज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा या येतीलच. तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय बोरगाव संघाकडून, नक्ष 11 बोरगाव संघाकडून सिद्धेश. माझ्या बरोबर साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सार्थक ठकोरे. इथे नक्कीच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये इथे आम्हाला लाभले, तर त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतोय आणि कौतुक सुद्धा करतोय त्यांचं सुद्धा एक हातभार या स्पर्धेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय बोरगाव संघाकडून सिद्धेश. मात्र पहिला चेंडू येतोय हा नक्कीच डॉट चेंडू. मॅच चुरशीची होणार यात काही शंका नाही, कारण की दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ आहेत. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे आणि इथे मात्र सोपा झेल मात्र टिपला गेलाय. दरम्यान इथे मात्र बाद होतोय तो म्हणजे जीवन 11 मोरबे या संघाचा शुभम मात्र इथे बाद होतोय. डीजे नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय सनी आता मात्र नक्कीच संपूर्ण जबाबदारी मात्र आता खांद्यावरती घ्यावी लागणार आहे मोरबे या संघाचे. आपला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. एक धाव मिळते ती मोरबे या संघाला आपण पाहतोय. थोडासा विचार करायचा झाला तर बोरगाव संघाने आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे,
जकडून ठेवलंय म्हणावं लागेल मोरबे या संघाच्या बॅटरांना, नक्कीच मी म्हणेन. इथून मात्र थोडंसं आता फ्रंट फुटला येऊन खेळावं लागणार आहे, धावा बनवाव्या लागतील. स्विचिटचा प्रयत्न केला गेलाय, दरम्यान इथे मात्र प्रयत्न जरूर केला होता, परंतु मासा मात्र गळाला नक्कीच लागलेला आहे. गडी नंबर बाद होतोय मोरबे संघाचा 5. डीजे धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये एंटर झालाय राकेश. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. इथून मात्र आता थोडंसं विचारपूर्वक फलंदाजी करावी लागणार आहे बॅटर राकेशला आणि सनीला मात्र, कारण की थोडासा संघ आता अडचणीत सापडलाय जरूर, मात्र इथून थोडंसं आता संकटमोचक बनण्याचं काम करावं लागणार आहे. चेंडू हवेत आहे, नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय, झेल मात्र ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट झालेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव कंप्लीट झाली सुद्धा आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेत आहे चेंडू, चांगला प्रयत्न झाला होता नक्कीच. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच इथे कॅच मात्र ड्रॉप झालेली आहे आणि आता नक्कीच डिसिजन आपण पाहणार आहोत पंचांचा, नक्कीच किती धावा या चेंडूवरती येत आहेत त्या. दरम्यान डिसिजन आता आलेला आहे, 4 धावा नक्कीच मिळतील या चेंडूवरती. डीजे कदाचित हा प्रयत्न जर सक्सेस ठरला असता तर इंस्टावरती ही व्हिडिओ अतिशय व्हायरल झाली असती, कारण की फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टमध्ये जो ट्राय केला गेला होता क्षेत्ररक्षकाकडून, तर कदाचित ती व्हिडिओ क्रॉप करून इंस्टावरती अतिशय व्हायरल झाली असती. परंतु चांगला प्रयत्न होता जरूर, हातातून झेल निसटला आणि नक्कीच सीमारेषे बाहेर गेला आणि 4 धावा मिळाल्या त्या जीवन 11 मोरबे या संघाला आपण पाहतोय. शेवटचा आता आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय बोरगाव या संघाकडून विवेक. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये किमान आता 15 धावा येणं गरजेचं आहे, कारण की मोरबे संघाची गोलंदाजी आम्ही पाहिलेली आहे, अतिशय जबरदस्त गोलंदाजी आहे. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू इथे टाकलाय नक्कीच. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये, येतोय हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 20. जवळजवळ आता आपण पाहतोय घड्याळामध्ये 12 वाजायला आलेले आहेत आणि प्रेक्षकांनी अजूनही प्रतिसाद मात्र इथे चांगला दिलेला आहे. प्रेक्षक थांबलेत अजूनही, त्यांना सुद्धा नक्कीच बघायचंय की आजच्या रात्रीमध्ये एक गाव ग्रामीण मधून कोणता संघ हा टॉप 4 मध्ये जाणार आहे. ते बरेच खेळाडूंचे बरेच जण फॅन असतात. आज अजय सारखा एक मोठा खेळाडू सुद्धा या मैदानावरती आलेला आहे. कुणा आपण पाहिलात ओमकार सारखा फलंदाज सुद्धा आला होता. तर बरेच जण आपण बघितलेत, बंटी हर्षद पेंडारी सुद्धा इथे आलेत. तर अशा या सगळ्या खेळाडूंचे नक्कीच बरेचसे फॅन फॉलोअर्स आहेत आणि गर्दी करत असतात त्यांची फलंदाजी बघण्यासाठी. या बोरगाव संघाचे पण सुद्धा बरेच फॅन आहेत. आपण ज्यावेळेस लॉट्स आपण देतो त्यावेळेस लॉट्समध्ये बोरगाव संघ ज्यावेळेस पाहिलं होतं, तर बरेच जण बोरगावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत. नक्कीच हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय, पंच दंडित करतात. स्क्वेअर चेंडू, 1 धाव मिळते अवंत स्वरूपाची. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या 2 पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती.
इथे मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. कदाचित गोलंदाजाने हा चेंडू कलेक्ट केला असता पहिलेच जाऊन तर ही एक धाव कदाचित आली नसती. एक एक धावेला खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व आहे. कदाचित ही येणारी ही जी चोरटी धाव जी आहे कदाचित ही एक धाव सुद्धा नंतर महागडी ठरू शकते. धावसंख्येत 3 ने वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर चेंडू, थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू नक्कीच म्हणावा लागेल कारण याच्या अगोदरचा चेंडू अतिशय भन्नाट वेगाचा होता, परंतु हा चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा होता. या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारचा प्रहार करता आला नाही. येतोय हा डॉट चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण बोरगाव संघाकडून. यॉर्कर चेंडू होता, त्याला खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक धावतोय. दरम्यान हा चेंडू मात्र जातोय वन बाउन्स. नक्कीच येतोय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. डीजे
संघाचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सनी. सनी गोलंदाजी मार्ग वरती आला. 24 चेंडूमध्ये 30 धावा वाचवायच्यात. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. केतन पाटील साहेबांचं देखील स्वागत होईल. राकेशजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून दरवेळेस आपण या क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या आयोजनामध्ये त्यांना पाहिलं आणि त्यांचं स्वागत विलास दादा युवा प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जातंय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दुसऱ्या सत्राची सुरुवात आपण इथून करतोय. गोलंदाजी मार्गवरती थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. आता जर्सी क्रमांक 33 प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती आलाय. प्रथमेशला पहिल्यांदा निवडलं गेलं P1च्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा बॅटर विवेक. विवेकनं आल्या आल्या तडाक्का लावला. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेखा पार पार पार. षटकार. पुन्हा एकदा खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या पटलावरती दोन शब्दांना बरंच उंच स्थान आहे. सटिक यॉर्कर आणि सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा चेंडू आता मैदानामध्ये फेकला गेला. ज्या चेंडूवरती सिंगल आली आणि आकडा मात्र स्कोर कार्डवरती येतोय 7 द्यावी लागेल. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा हा आकडा आहे. प्रणिल शिंदे यांची थोडीशी कसरत मैदानामध्ये होते. डावा आणि उजवा कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे आणि या दरम्यान पंचांना देखील थोडंसं कसरत करताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रथमेशनं. 30 धावांचं हे टार्गेट. अमितनं देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय पण या जाळ्यामध्ये तो अडकला. जबरदस्त चेंडू फेकला होता प्रथमेशनं. पहिलं यश त्याच्या वाटेला येत आहे. पहिला गडी गारद केला जातोय. टीम नक्ष 11 मोर्या बोरगाव या संघाचा पहिला गडी मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. जयेश 7 या धावसंख्येवरती पहिला बॅटर मात्र बाद झालाय. बाद होणारा फलंदाज होता अमित जो 0वरती बाद झालाय. आदरणीय भरतदादा पालवे साहेबांकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. लोहा गरम आहे भाई, मार लो हातोडा. बँका बंद आहेत पण साहेबांचा ATM उघड आहे. भन्नाट वेगानं जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश. पंचांच्या डाव्या बाजूनं वेगवान पद्धतीनं चेंडू फेकण्याचा काम मात्र त्याच्या माध्यमातून होतंय. याआधी आपण आवाज ऐकला अनिल कोळी सरांचा. जबरदस्त समालोचक आहेत या परिसरामधले आणि आमचं परम भाग्य ते आमचे मित्र आहेत. इथे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे येऊन चेंडूवरती आक्रमण केलं गेलं पण ऑफसाईडच्या दिशेनं या चेंडूला अडवलं जातंय. इथून मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल 8 धावा लागला स्कोर कार्डवरती. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून अजूनही बरंच काय भवितव्य या मॅचचा अवलंबून आहे. नक्ष 11 मोर्या बोरगाव संघ आता पाठला करतोय 30 धावांचा. धावा लागला स्कोर कार्डवरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. 1 बाद 8. जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. पंचांचा अजूनही कोणता इशारा येत नाहीये. इथे मात्र हा चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव मंगेश मामांचं आपण नक्कीच स्वागत करूया. पारितोषिकांचा बेताज भाषा म्हणून या परिसरामध्ये ज्यांची ओळख आहे मंगेश भाई तळेकर सातत्यानं या खेळाडूंसाठी इथे पारितोषिकांची खैरात करत असतात. पण इथे मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. टीम मीटिंग घेऊ नका, अजून बरेच सामने पेंडिंग आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावांचं टार्गेट सेट करत असताना 8 धावांची नोंद.
आता पुढच्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाचा केला जाईल वापर याआधी आपण भास्कर दादा पार्टे साहेबांकडनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे आता पारितोषिक लागलंय ते प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं. 200 रुपये विलासदादांचे, 200 रुपये भरत पालवे साहेबांचे आणि 100 रुपये नाना पडळकर साहेबांकडनं, त्याचबरोबर मंगेशभाई तळेकर आणि भास्कर पार्टे साहेबांकडनं या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज जयेश आणि गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सनी पंचांच्या उजव्या बाजूनं. चांगला चेंडू टप्प्यावरती मात्र अचूक मारा केलाय गोलंदाजानं. इथे मात्र हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा खेळ झालाय. जीवन 11 मोरबे संघ सहज हा सामना सोडणार नाही. इथे मात्र कडवी झुंज पाहायला मिळेल. आणखी एक जबरदस्त चेंडू यावेळेस पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं चेंडू पाहायला मिळाला. चेंडूची उचल फेक केली गेली तर पूर्वी मिळते एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ 9 धावांची नोंद केली जाते. 9 धावा स्कोर कार्डवरती होत्या. पहिल्या सत्रामध्ये आपण बघतोय कुणालनं जबरदस्त गोलंदाजी केली. बोरगाव संघाकडनं 2 धावांचं षटक फेकताना 3 विकेट त्यांना स्वतःच्या नावावरती केली त्या. पण इथे पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि 1 विकेट मात्र गमावली गेली. स्ट्राईक एंडवरती आता डाव्या हाताचा बॅटर आलाय विवेक, ज्याने एक षटकार देखील मारलाय. नक्ष 11 मोरिया बोरगाव. वेगवान पद्धतीने बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. अपघात होण्याची दाट चिन्ह होती. पण अशा वेळी क्षेत्ररक्षकानं थोडासा लेट प्रवास केलाय. 1 या धावसंख्येनं वाढ. केतनभाई शर्मा यांच्याकडनं विशेष सहकार्य राहिलंय विलासदादा युवा प्रतिष्ठान यांच्या या आयोजनामध्ये. त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करतोय. त्यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा. 22च्या माध्यमातून 1 धाव आली. टोटल स्कोर कार्डवरती 10 धावांची नोंद. पुन्हा एकदा गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा स्कोर कार्डवरती आहे. या नावाचा उल्लेख सातत्यानं क्रिकेटच्या जगामध्ये होत राहणार, कारण त्या नावानं बरंच काय दिलंय. वयाच्या 16व्या वर्षी ते तलवार भारतीय संघाच्या माध्यमातून खेळताना पाकिस्तानच्या गोलंदाजासमोर दिदड्या छातीनं ज्यानं आव्हान स्वीकारलं, शरीराला वेदना होत असताना सुद्धा मैं खेलूंगा असं म्हणताना निराळा छातीनं खेळला. आणि त्यानंतर आपण रेकॉर्ड वरती रेकॉर्ड पाहिले. यांची आठवण मात्र या आकड्यानं करून दिली. इथे आकडा स्थिर आहे. जबरदस्त चेंडू फेकला पुन्हा एकदा सनीनं निर्धाव पद्धतीचा. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेनं मारला तोय जर्सी क्रमांक 10. या चेंडूला पकडणार फेकणार तत्पूर्वी सिंगल वाढ. टोटल 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. थोडंसं नेल्सन आकडा आहे, पण क्रिकेटच्या जगामध्ये या आकड्याला बरंचसं महत्व आहे. आता क्षेत्ररक्षण करणारे संघ आपण बघतोय 11 खेळाडू मैदानामध्ये आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाचे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. चेंडू मात्र 1 आहे, पण प्रयत्न दोघांचाही सेम पाहायला मिळतोय. दोन्ही सख्खे बंधू मैदानामध्ये आता आपल्या गावाच्या नावाचा इतिहास रचण्यासाठी खेळपट्टीवरती आहेत. बोरगाव संघ मैदानामध्ये खेळतोय. नक्ष 11 मोरिया या संघाच्या माध्यमातून विवेक आणि जयेश आणि विवेक. ऑप्शनच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं खेळपट्टीवरती आज गोलंदाजांनी स्वतःला सिद्ध केलंय. प्रमिल शिंदे सरांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावांची नोंद 1 बाद 11. 12 चेंडू 19 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक होईल मैदानामध्ये, पाणी घेऊन जा. तत्पूर्वी ऐकूया डीजे तांडेल तांडेल तांडेल.
येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 19 हा आकडा या महिन्यातील 19 तारखेची आठवण करून देतो. त्याच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा रायगड जिल्हा आहे आणि त्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये हा चालू असलेला विलासदादा युवा प्रतिष्ठानचा सोहळा अतिशय सुंदर आहे. ज्याचसाठी केला होता अट्टास तो मात्र गोड होतोय. क्षणाचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे आहोत हे आपलं परम भाग्य आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज असेल जयेश आणि गोलंदाजी मार्ग वरती तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मोरबे संघाकडनं धीरज. एक अष्टपैलू खेळाडू, जोरदार झटके हळू देण्यामध्ये माहीर. जोर का झटका धीरे से लगे असा धीरज गोलंदाजी मार्गवरती आलाय. याचा हे षटक या मॅच मध्ये बरंच काय करेल. याच्या या षटकामध्ये या मॅचचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय सन्माननीय भास्कर वारटे, त्याचबरोबर नाना पडुळकर आणि त्याचबरोबर मंगेशभाई तळेकर यांच्याकडनं तिघांकडनं आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि भरत पालवे साहेबांकडनं 200 आहेत. विकेट हॅट्रिक साठी रोहन, बबन देशमुख साहेबांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. जोरदार अपील मैदानामध्ये झाली आहे. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. परिस्थिती थोडीशी आता गंभीर आहे आणि खेळाडू सांगतात आम्ही या स्पर्धेमध्ये खंबीर आहोत. ही स्पर्धा अतिशय सुंदर आहे. इथे आम्हाला आपल्या गावाच्या नावाचा इतिहास रचायचा आहे. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. कॅच सुटल्यानंतर चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं रात्रीच्या वेळी इथे मात्र धावा चोरी केल्यात. 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 14 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. आता येणाऱ्या 10 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. शेवटचे 10 चेंडू 16 धावा. 16 धावा करायच्या. शेवटच्या 10 चेंडूमध्ये एकीकडे नक्ष 11 बोरगाव संघ आहे, तर त्याच्या विरोधात जीवन 11 मोरबे संघ आहे. आशिषभाई शेळके यांनी या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता मात्र खऱ्या अर्थाने ही मॅच यू टर्न देतीये. या मॅच मध्ये टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर मात्र येत आहे. मोरबे संघाच्या विरोधात बोरगाव. चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेस धीरजनं या चेंडूला अडवलाय. मी मगाशीच सांगितलं होतं हा असा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची मोरबे संघाकडनं सातत्यानं ओळख राहिली आणि तीच ओळख तो या तिसऱ्या षटकामध्ये आता दाखवतोय. 3 चेंडूमध्ये त्यानं 3 धावा खर्च मात्र केल्यात. आता येणाऱ्या 3 चेंडूवरती आक्रमण करावं लागणार. फलंदाज विवेकला. विवेकनं या फटक्याला मिड विकेटच्या दिशेनं जरूर खेळलाय. तिथून मात्र चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी संधी होती पण इथे पंचांचा इशारा येणं अपेक्षित. पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये म्हणजे या चेंडूवरती देखील 2 धावांची नोंद केली जाईल. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 16 धावांची नोंद. 16 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 30 धावांचा बाटला करताना 16 का डोला जिगरा आहे टायगर. कोण होणार या मॅच मध्ये नायक आणि कोण होणार या मॅच मध्ये खलनायक.
शांत वातावरण आहे. इथे खऱ्या अर्थानं फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल केलीये. विवेकला आता परतावा लागणार, कारण की गोलंदाज झालाय हावी. धीरज त्यानं दिलाय जोर का झटका धीरे से. कायदा नव्हता, कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती प्रजा. कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती 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 शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पुन्हा एकदा या मॅच मध्ये जोश आलाय. त्याच दमखम दाखवताना गोलंदाजानं आता विकेट घेतली आहे. पण आता नेक्स्ट बॅटरला देखील विचार करायला लागेल. इथून सिंगल डबलला महत्व देताना एखादा मोठा फटका या षटकामध्ये घेणं गरजेचं आहे. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 16. आता येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण इथून सोडवायचं आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सिद्धेश, 4थ्या क्रमांकाचा बॅटर. नक्ष 11 बोरगाव का आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिलेली आहे. नक्ष या नावानं आम्ही या मैदानामध्ये खेळतोय. आम्हाला फ्रँचायझीचं मन जिंकायचं आहे आणि त्या पद्धतीचे आमच्याकडनं खेळ देखील होणं गरजेचं आहे. पण पलीकडे आपण जीवन 11 मोरबे संघाचा विचार केला. आमच्या माध्यमातून धावा कमी झाल्यात, पण त्या रोखण्याचं काम आम्ही आता इथे गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये करतोय. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर या मॅच मध्ये. जीवनचा आणखीन एक भर धाव वेगानं टाकलेला चेंडू होता. इथे टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं जातं. जबरदस्त गोलंदाजी त्यानं केले धीरजनं, आणि इथे मात्र धावा खर्च केल्या त्यानं. आपल्या जीवनातील सर्वोत्तम क्रिकेटचा प्रवास करताना 1 विकेट घेताना 5. धीरजचं नक्कीच टाळ्या वाजून कौतुक झालंय. पण अजूनही येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 14 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. ही मॅच दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे. इथून 2 मोठे फटके पुन्हा एकदा धीर देऊ शकतात ते नक्ष मोर्या बोरगाव संघाला. पण एखाद दुसरी विकेट पुन्हा एकदा मोरबे संघाला या मॅच मध्ये बांधून ठेवेल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा ऐकूया डीजेला. नेक्स्ट बॉलर प्रज्वल गोलंदाजी मार्क वरती आलाय, ज्याला उज्ज्वल व्हावं लागेल आपल्या आयुष्यामध्ये या क्रिकेटच्या पटलावरती. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 चा हा प्रवास आहे आणि इथेच जर चमकला तर कदाचित अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी पाहायला मिळू शकते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे जयेश, ज्याच्या मनगडात ताकद आहे, जो या मॅच मध्ये बरंच काय करण्याची संधी ठेवतो. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र मते साहेबांच्या देखील शुभेच्छा आल्या टीम मोरबे संघाला. थेट प्रेक्षेपण पाहतायत श्री साई इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण बघतोय, ते या मॅचचा आनंद घेतात. मी पुन्हा एकदा मते साहेबांच्या वतीनं मोरबे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय, आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. पण मॅच मध्ये आता ट्विस्ट आहे. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये क्या मेरा क्या तेरा, 13 धावांची गरज. आणि यावेळेस हा चेंडू उंच गेलाय, सीमारेषेच्या जवळ अगदी काव कॉर्नर मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय आणखीन एका बॅटरचा खेळ. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर मंथन
5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेल्या. अजूनही मॅच संपली नाहीये. 4 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. येणाऱ्या काही दिवसामध्ये याच मैदानावरती पर्व दुसरं घेऊन मैत्री चषकाचं देखील दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच जल्लोषात त्याच ताकदीनं पुन्हा एकदा मैत्री ट्रॉफी 2025 चा प्रवास आपण पर्व दुसऱ्यामध्ये पाहणार आहोत. याची देही याची डोळा याच मैदानावरती पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरचा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त चेंडू, भन्नाट वेग, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं आता पडलाय की काय प्रेमात असा प्रश्न विचारला जाईल. 3 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. हा चेंडू या मॅचचं भवितव्य सिद्ध करेल आणि इथे या चेंडूवरती 1 धाव नक्की आले. आता 2 चेंडू 12 धावांची गरज. 2 चेंडू 12 धावा. 12 धावा करायच्या 2 चेंडूमध्ये नक्ष 11 मोरिया बोरगाव संघ 30 धावांचा पाठलाग करताना आता थोडीशी दमछाक करतोय. तो विरोधात जीवन 11 मोरबे संघ या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करतोय. लागोपाठच्या 2 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक. एका षटकाराला 1000. भास्कर शेठ पार्टे साहेबांकडे पारितोषिक आहे. संदेशी राणे यांच्याकडे देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मोरबे संघाने जर ही मॅच जिंकली तर, आणि हे दोन्ही चेंडू डॉट आले तरी भास्कर दादा साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा पारितोषिक काय जबरदस्त लावलंय. म्हणजे इथे क्रिकेटसाठी हे पारितोषिक लावलंय. प्रशांत शिंदे यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक. मोरबे संघानं ही मॅच जिंकली तर. आणि हा जबरदस्त चेंडू. या चेंडूवरती 1 धाव आली म्हणजे 1 चेंडू आता 11 धावांची गरज. तीस धावा होत्या. सहज असं वाटलं 3 षटकामध्ये हा सामना संपेल, पण मोरबे संघानं काय गोलंदाजी केली. धीरजनं खऱ्या अर्थानं धीर दिला आपल्या संघाला, आधार दिला आणि त्यानंतरच प्रज्वलचं हे षटक पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं ते टीम बोरगाव संघाच्या खेळाडूंना. नक्ष मोरिया बोरगाव संघ आता थोडासा बॅकफूट वरती आलाय आणि आघाडी मात्र मिळवली ती जीवन 11 मोरबे संघानं. संदेशजी राणे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. संदेशजी राणे यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यानंतर पुन्हा एकदा विनर वर्सेस विनर. काटरंग संघाला आता आपण आमंत्रित करूया. आपल्या कर्णधाराला आपण टॉस साठी पाठवावं. फिरून मारण्याचा प्रयत्न. जवळजवळ 11 धावांनी जीवन 11 मोरबे संघानं हा सामना जिंकला आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅच मध्ये ज्यानं